चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. श्री गणेश बरोडी लास्ट ऑफिशियल कॉल. पंच मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहतायत. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये मी पुन्हा सर्वांचं स्वागत करतोय. जय बजरंग स्पोर्ट्स क्लब बिनारच्या वतीनं टोपनर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. नटराज कारभाव एक नवोदित संघ आहे. कॅप्टन चांगला मनोगत व्यक्त केला की आमचा 40+ जो संघ आहे नटराज कारभाव, त्यांनी आम्हाला कुठेतरी त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन त्यांचं मोटिवेशन घेऊन आम्ही आज या खेळामध्ये सुरुवात केली. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सुरुवात करा, एक दिवस यशस्वी नक्की व्हाल. आणि मित्रांनो बघा, तुमच्या माहितीसाठी की कोणीच एका दिवसात सुपरस्टार झालेला नाही आहे. प्रत्येकाची सुरुवाती शून्यातूनच होत असते. आणि कसं आहे ना की आपण बऱ्याचदा ऐकले, बरेचसे समालोचक बोलत असतात की देवादेव प्रत्येकाला हिरा म्हणूनच जन्माला घातलाय, परंतु घणाचे घाव जो सोसणार तो अधिक चमकणार. म्हणून ती हिंमत तुमच्यामध्ये ठेवावी लागेल. तो संयम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही डेफिनेटली एक दिवस या खेळावरती अधिराज्य गाजवाल. श्री गणेश बरोडी एका काळामध्ये आपण या संघाचा विचार केला तर विष्णुदादा पाटील सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. भिवंडीतील असा एक सर्वात जुन्या संघांपैकी एक संघ जो पनवेल रायगडामध्ये जाऊन या खेळामध्ये आपल्या भिवंडीचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं. कल्याण डोंबिवली परिसर त्यांनी गाजवलं. आणि आज भिवंडीच्या चॅलेंज क्रीडांगणावरती श्री गणेश बरोडी संघ त्याच प्रकारे खेळताना दिसेल का की समोर नटराज कारभावच्या युवकांचा एक नवं आव्हान या चॅलेंज क्रीडांगणावरती, नवं चॅलेंज त्यांना मिळणार. या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी नक्की पाहणार आहोत. तो दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. हर्षल शिवारी आणि त्याच्या सोबतील आदित्य मात्र ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. ओपनर्स फ्रॉम नटराज कारभाव आणि गोलंदाजी करण्यासाठी हिटमॅन ऑफ बरोडी अजय पाटील बॉलिंग मार्कवर येतोय. षटक क्रमांक पहिलं घेऊन चॅलेंज स्पोर्ट्समध्ये सातत्याने अजय पाटीलला खेळताना तुम्ही पाहिलं आणि चॅलेंज ग्राउंडवर सातत्याने त्याचा सराव आपण बघितलाय. त्याच्यामुळे आता ह्या मैदानावर त्याच्याकडून चांगला खेळाची अपेक्षा त्याच्या पाठीराख्यांना आणि त्याच्या गावकऱ्यांना नक्की असणार आहे. आज सन्माननीय निलेश गुरव साहेब सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आणि त्यांचा वाढदिवस देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून साजरा केला. मोठं योगदान त्यांनी या स्पर्धेसाठी मित्रांनो दिलं. तब्बल प्रथम क्रमांक निलेश गुरव साहेबांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलं. मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये अगदी आपण पाहिलं तर 4 खेळाडू जे सर्कलमध्ये, शॉर्ट कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला तुम्ही पाहतायत. अजय पाटील राईट अबोव द विकेट. लेट्स प्ले गेम ऑन. सामना करेल बॅटर शिवारी. पहिला चेंडू सोडून दिला आणि स्वेअर हा चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा होतो. मिळेल 1सा धाव. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने आता धावफलकाला सुरुवात होत असताना धावांचा आगाज या ठिकाणी नटराज कारभाव संघासाठी होत असताना तुम्ही पाहतायत. मागचा सामना आहे स्कोरिंग सामना आपल्याला बघायला मिळाला आणि त्या धावांचं संरक्षण सहजगत्या करण्यात आलं होतं. जुना अंदुरकी संघाच्या वतीनं ड्राईव्ह केलाय, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. 1सा कव्हरला डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जात होता. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि बॅटर हर्षल शिवारी या एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि पहिली बॅटच्या साह्यानं धाव तुम्ही पाहतात नटराज कारभाव संघासाठी. मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीपमध्ये लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक सेट करण्यात आला. ऑन साइड पूर्ण पॅक. पुन्हा पुढे येऊन ड्राईव्ह करायचं होतं आणि ते कीपरकडनं आता मिस्टेक. धावबाची संधी होती. ओहो, देयर इज अ रन आउट चान्स. हर्षल शिवारी ज्याच्या नावी एक अर्धशतक देखील आहे आणि त्याला बाद करण्याची संधी चालून आली होती, परंतु आता त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये विकेट कीपरला आणि एक धाव त्याच दरम्यान पळून देखील पूर्ण केली जात आहे. एका धावेने स्कोर 3 आकड्यावरती गेले. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये बॅटच्या आतली कडा मागे कीपर थोडासा चुकताना दिसला तरीही त्याच्याकडे संधी होती,
बरोबर तिन्ही स्टंप त्याला समोर दिसत होते. अगदी आउटफील्डचा आपण विचार केला तर ग्रीनरी थोडीशी आपल्याला जरूर पाहायला मिळते जिथे टफ विकेट आहे. ओ टॅप केलाय शॉर्ट कव्हरला फिल्डर. हो आता विजय यावेळेला चूक करतोय. एकच धाव सिंगलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय. सध्याच्या घडीला 4 धावा धावफलकावरती लागल्यात. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. सेकंड राऊंड मधील पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचा टॉस करण्यासाठी. टीम सावंत आणि आदिम गरबी. ओ रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुली अटेम्प्ट. बॉल गली रिचर्ड मधून सरळ थर्डमॅनला निघून चाललाय सीमा पार आणि येतोय हा पहिला चौकार नटराज खारबाव संघासाठी. क्लासिकला फटका होता स्विच हिट. बॉल सरळ थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा पहिला चौकार आणि या चौकारानं धावफलक पुढे गेला 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. गुड स्टार्ट फॉर द टीम नटराज खारबाव. इनिशियल ओव्हरमध्ये ज्या वेळेला तुम्ही फलंदाजी करण्यासाठी येतात त्यावेळेला इनिशिएटिव्ह घ्यावं लागतं. पुढाकार तुम्हाला घ्यावं लागेल. त्याच वेळेला तुम्ही एक मोठं टार्गेट द्याल प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा विदाउट एनी लॉस. चला भरुडी टीम वेळ आपण थोडी कृपया कमी घ्या. निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला खेळ करावा लागेल लक्षात ठेवा. अजय पाटील ओव्हर द विकेट सामना करेल बॅटर म्हात्रे. ओ यावेळेला पुन्हा एकदा फाईन पॅडल स्वीप पाहायला मिळतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. ऑर्थोडॉक्स क्रिकेट चांगला खेळतोय आदित्य. ज्या प्रकारे त्याचं टायमिंग आपण पाहिलं मागे रिव्हर्सचा फटका आणि त्याच्यानंतर थोडासा शफल झाला आणि फक्त दिशा दाखवली या बॉलला. बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि याच दरम्यान एक धाव घेण्याची वेळ होती. पहिल्या षटकामध्ये चांगला स्टार्ट. 9 धावा धावफलकावरती लागल्यात नटराज खारबाव संघासाठी. अजूनही पहिलं षटक मार्गच असताना. गुड टोटल ऑन दी बोर्ड नाव. हा फुल टॉस होता. टायमिंग करता आलं नाहीये. लाऊडली अपील देखील करण्यात आली होती. पंचांचा लेग बाईचा इशारा. फुल टॉस पूर्ण मिस झाला आणि एका धावेने स्कोर 10 वर विदाउट एनी लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर टीम नटराज खारबाव. गुड स्टार्ट. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो कारण 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये एकही गडी न गमावता बनवणं म्हणजे एक चांगला आगाज आपण मानत असतो. निलेश गुरु साहेब अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका ग्रामीण. माजी सरपंच ग्रामपंचायत कवाडचे आपल्या हक्काचा माणूस आणि आज त्याचा वाढदिवस देखील मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून आपण याच क्रीडांगणावरती या मैदानावरती साजरा केला. आणि खरं म्हणजे निलेश गुरुसाहेब या विभागासाठी लाभलेले भाग्य विधाते आहेत. शेलारमध्ये देखील जय बजरंग शेलारच्या चषकामध्ये देखील त्यांचा स्पीच तुम्ही ऐकला होता. प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी होणारे व्यक्तिमत्व आणि आज यांच्या माध्यमातून निलेश गुरुसाहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांक देखील लाभलाय. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी आयुष पाटील येतो बॉलिंग मार्कवर. 10 धावा प्रत्येक ओव्हर मागे जर जोडल्या तर 40 धावा प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला बघायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे परंतु त्याहून जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 10 ऑन द बोर्ड. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करण्यात आले आणि बॉल तयार. आयुष पाटील सामना करेल बॅटर हर्षल शिवारी. राईट टर्म राऊंड द विकेट. एक चांगला बॅटल आपल्याला या दोन्ही खेळाडूंमध्ये बघायला मिळेल. यात मात्र शंका नाही कारण हर्षल चांगल्या फॉर्ममध्ये. धुमाळ सरांनी सांगितलं की एक अर्धशतक देखील त्यानं झळकावलं आहे सरवलीच्या स्पर्धेमध्ये. आणि भरोडीचा या वर्षामध्ये आपण खेळ पाहिला तर या वर्षामध्ये अजूनही त्यांना अकाउंट ओपन करता आलं नाही. एक पहिल्या ट्रॉफीचा शोध ते घेत आहेत परंतु नक्की 2025 सरल्यानंतर 2026 मध्ये त्या पहिल्या ट्रॉफीचा शोध ते घेतील. व्हाईट बॉलनं सुरुवात केली आयुष पाटीलनं आपल्या षटकाला. खूप जास्त बाहेर निघणारा बॉल होता. क्रॉस निघणारा चेंडू आणि एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर पुढे गेलाय. ओ खोलवर टप्प्याचा बॉल
ऑन ड्राईव्ह करत असताना परफेक्टली व्ही शेपमध्ये चांगला साऊंड ऐकायला मिळाला. ठक असा आवाज आला ज्या वेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने 12 धावा. धावफलकावरती 12 रन्स ऑन द बोर्ड नाव. षटक क्रमांक दुसरं मार्गस आहे. श्री गणेश बरोडी वर्सेस नटराज खारबाव या दोन संघांमध्ये ही लढत तुम्ही पाहत असताना दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये हळूहळू प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रत्येकी टीमच्या मागे त्यांचे गावकरी, त्यांचे पाठीराखे, त्यांचे समर्थक हे आवर्जून येत असतात. कारण ज्या वेळेला आपण ग्रामीणचं क्रिकेट खेळतो ना त्यावेळेला गावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपण गावाचं नाव मोठं करत असतो आणि इथे धावबादची संधी आहे. ओहो हो, ऑनफिल्ड पंचांनी नॉट आउट घोषित केल्या, परंतु आता चला टीव्ही अंपायरची मदत त्यांनी घेतली आहे. बघूया एक्झॅक्ट आता तिथे आउट आहे की नॉट आउट आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. अजय होता आउटफिल्डमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द कीपर थ्रो तुम्हाला बघायला मिळाला आणि धावबाची संधी त्या ठिकाणी. विकेट कीपरनं बॉल कलेक्ट केला. बॅटर आदित्य म्हात्रे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. डायरेक्ट हिट लगावण्याचा देखील प्रयत्न विकेट कीपर कडनं आणि अल्ट्रा स्लो मोशन मध्ये त्या ठिकाणी बघावं लागेल. एक्झॅक्ट स्क्वेअर ऑन अँगल चेक करावा लागेल तेव्हा आपण एक्झॅक्ट निर्णय देऊ शकतो, कारण अगदी क्रुशल हा निर्णय. बॅटर आदित्य म्हात्रे डेंजर एंडला धावतोय आणि विकेट कीपरनं चांगल्या पद्धतीने बॉल कलेक्ट केलाय. त्यानंतर यष्टा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न. प्रशांत पाटील 40+ उत्कृष्ट क्रिकेटर आहेत नटराज खारबावचे. त्यांनी देखील नटराज खारबाव संघाला शुभेच्छा दिल्यात. अल्ट्रा स्लो मोशनमध्ये दाखवलं जाते त्या ठिकाणी. नॉट आउट नाबाद आहे आणि 2 धावा मला वाटतं त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड नाव. सेकंड ओव्हर आयुष पाटील षटक या ठिकाणी हातात असताना चांगली रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळाली. ज्या वेळेला चौकार षटकार येत नसतात त्यावेळेला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तुम्हाला सर आफ्टर लंच ब्रेक पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आता ते जोडले गेलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि त्यांचा आवाज तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये ऐकायला मिळेल. राउंड द विकेट. आयुष बॉल क्लीन बॉल. पहिला धक्का लागतोय नटराज खारबाव संघाला. प्लेड ऑन आय थिंक. बघूया रिप्ले मध्ये ज्या प्रकारे स्वीप करायचं होतं ऑप्शनच्या बाहेर निघाला. त्याच्यानंतर पॅडची कडा आणि 2 पायांच्या मधून बॉल सरळ ऑप्शनला उखडून नेणारा तुम्हाला तिथे बघायला मिळाला. विकेट प्राप्त केली आहे आयुष पाटील. 8 धावांचं योगदान आदित्य म्हात्रेनं दिलं. 5 चेंडूंचा सामना करत असताना 14 धावा धावफलकावरती आयुष पाटीलला ही पहिली सफलता मिळाली. षटक क्रमांक दुसरा बार्गस आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस नाव. परेश म्हात्रे न्यू बॅटर. परेश म्हात्रे या ठिकाणी नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय आणि 14 धावा धावफलकावरती. आयुष चांगला बॅक करून देण्याचा प्रयत्न करतोय. फर्स्ट ओव्हर मध्ये अजयनं 10 धावा कन्सिड केल्या आणि तिथून कुठेतरी पलटवार करणं, बॅक करणं गरजेचं होतं. तो कमबॅक करण्याचा प्रयत्न आता राहिलाय.
चला प्रेक्षकांना विनंती करतोय आता आपण मैदानाच्या बाहेरून या. चलिए दर्शकों को अभी विनंती है कि आपको मैदान के बाहर से आना है. राउंड द विकेट. ओ हो फुल लेंथ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न फुल लँड स्ट्रेट सर विकेट कीपरच्या हातामध्ये निघून जातो. अक्रॉस निघतो मला वाटतं बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. होय राऊंड द विकेटने गेल्यानंतर टप्पा पडला आणि बॉल आउट स्विंगर. वा व्हेरी गुड आयुष वेल डन. डॉट बॉल या ठिकाणी आणि परफेक्ट वाईड यॉर्करही पाहायला मिळाला. पुन्हा त्याच दिशेने परंतु आता थोडासा बाहेर होता. मिळेल एक एक्स्ट्रा धाव. प्रयत्न चांगले आहेत आयुष्य कारण अशा बॉलवर मोठा फटका बॅटरसाठी थोडासा इझी नसतो कठीण असतो आणि मोस्ट ऑफ दी वेळेला आपण काय पाहिलं तर ज्या वेळेला अक्रॉस निघणारे बॉल असतात ना त्यावेळेला मिसटायमिंग होण्याचे चान्सेस असतात आणि तिथे विकेट मिळू शकतात. आयुष पाटील तोच प्रयत्न करतोय परेश म्हात्रे समोर. बॅटची आतली कडा होती बॉल मागे कीपरकडे आला आणि येतोय डॉट बॉल. धावा धावफलकावरती स्थिर आहेत 15 धावा 15ला 1 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. 15 फॉर द लॉस ऑफ ऑन विकेट टीम नटराज खारबाव आफ्टर लुझिंग अ टॉस बॅटिंग फर्स्ट इयर. नेक्स्ट मॅच इन बिटवीन नसरी आदिमगड बी वर्सेस सावंदे स्पोर्ट्स सावंदे. सेकंड राऊंड मधील पहिला सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. हा बॉल फुल टॉस कव्हर ड्राईव्ह फिल्डर उपस्थित प्रेम पाटील सर्वात अनुभवी खेळाडू आहे संघामधील परंतु त्याच्याकडनं बॉल थ्रो करत असताना थोडासा निसटला आणि एका धावेने स्कोर पुढे गेला. 2 षटकांचा केस संपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा 8च्या सरासरीने धावा जोडल्या गेलेल्या धावफलकावरती 16 रन्स ऑन दी बोर्ड नाव. 6 धावा धावफलकावरती आयुष पाटीलच्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. चांगला बॅक करून त्यानं दिला असंच म्हणावं लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा होत्या आणि तदनंतर 6 धावांचं हे षटक. हे सर्व तुम्ही बॅनर्स पाहतायत ते फोटोज मला वाटते 40+ खेळाडू आहेत जे बजरंग चषक 2026ला त्यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. जय बजरंग भिनार आयोजित जय बजरंग चषक श्री साई समर्थ पान शॉप अंकल भोईर. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी श्रीगणेश बरोडी संघाकडून बॉलर तयार होतोय अश्विन पाटील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडंसं आता बॅकफुटला नटराज खारबाव संघ तुम्हाला बघायला मिळाला. त्याच्यामुळे इथून आता मोठ्या फटक्यांची गरज आहे नितांत गरज आहे. ती मोठे फटकेबाजी आता इथून फलंदाजांना करावी लागेल. सोडून दिला बॉल अश्विन पाटीलचा. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल 1 धाव. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 17 धावा. आउट स्विंगर होता टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल आणि जर विकेट कीपर थोडासा बाहेरच उभा होता आणि अगदी आपण पाहिलं तर यावेळेला ओव्हर पिच लॉफ्ट केला. मिड विकेटला फिल्डर अजय पाटील. चूक होणार नाहीये पकडलाय जेल आणि याचबरोबर हा दुसरा धक्का लागतोय नटराज खारबाव संघाला. सहज सोपा झेल त्या ठिकाणी पकडण्यात आला. लॉफ्ट करत असताना मिड विकेट सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. अश्विन पाटीलला त्या ठिकाणी आपण पाहतोय सफलता मिळाली आहे. चांगला झेल आउटफील्ड मध्ये कंप्लीट करताना अजय पाटीलला तुम्ही पाहतायत. 17 धावा स्कोर कार्ड वरती 2 धक्के नटराज खारबाव संघाला आतापर्यंत लागलेत. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय 4थ्या क्रमांकावर गीतेश पाटील. GCA भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भिवंडी. अनेक साऱ्या टीम्स ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही बघतात आणि अनेक साऱ्या स्पर्धा या असोसिएशन अंतर्गत तुम्हाला बघायलाही मिळाल्यात. अश्विन पुढचा बॉल. क्रॅकिंग स्ट्रोक ड्राइव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्सलंट स्ट्रोक एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय क्लासिकल चौकार. हो ना 1 नंबर.
15वी स्पर्धा तुम्ही पाहताय GCA अंतर्गत फुल टॉस होता. यावेळेला टायमिंग करता आलं नाही आणि एक धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती तुम्ही पाहतायत चौकारानं खरं तर दबाव थोडासा जरूर वाढला होता. आणि चला बॅटिंग टीमनं आता रिव्ह्यू घेतलाय का? यस, एक एक रिव्ह्यू आपण देतोय जो भीमा नो बॉलसाठी तुम्ही घेऊ शकता. आणि बॅटिंग टीमनं रिव्ह्यूची मागणी केली आहे. चला साई कृष्ण चला ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय आहे तोच आपण या ठिकाणी ग्राह्य धरणार आहोत. कारण आपल्याकडे स्क्वेअर अँगल सध्या उपलब्ध नाही आहे. कारण लंच ब्रेकमध्ये आपले टेक्निकल जे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीमचे मेंबर्स आहेत, क्रू मेंबर्स, ते सध्या जेवण करत आहेत. चला पुढचा बॉल आणि या ठिकाणी आता पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. 3 बॉल झाले दादा. राईट आर्म ऑफ द विकेट अश्विन सामना करेल बॅटर हर्षल शिवारी. ओहो, यावेळेला ड्राईव्ह करायचं होतं ऑन साईडला. धावाची संधी देखील आहे परंतु एक धाव त्या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपामध्ये पूर्ण केली जाते. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि हे पाहू शकता खूप जास्त शपथ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. धाव त्या ठिकाणी मिळाली. एका धावेने स्कोर पुढे जाताना पुन्हा एकदा अश्विन तयार.
बघा सातत्याने वेळ होतो या सामन्यासाठी, लक्षात ठेवा. पंचांना विनंती आहे की आपण दोन्ही टीमला सूचना देत राहा. एक एक रिव्ह्यू जो असतो तो फक्त नो बॉल साठी दिला जाईल. 30 मिनिट आतापर्यंत झालेले आहेत. तिसरं षटकही सुरू झालेलं नाही. अश्विन, पंचांना देखील आम्ही विनंती करतोय कारण यानंतर 3 मॅचेस आहेत. तुम्ही सूचना देत राहा. एखादा संघ नसेल ऐकत तर पेनल्टी द्या. हो, यावेळेला पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक हवेत होता बराचसा का बॉल. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्ही पाहता सध्याच्या घडीला गीतेश पाटील. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आला. समोर लॉंग ऑफच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. धाव फलकावरती पुन्हा एकदा यॉर्कर लेन परफेक्टली फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा सेकंडचा कॉल. देयर इज अ रन आउट चान्स. धावपात करण्याची संधी जरूर होती परंतु 2 धावा बघता बघता पडून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी आता स्कोर पुढे गेले आणि षटक क्रमांक 3 देखील मला वाटते ते संपन्न झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 27 आहेत. चांगला कमबॅक त्या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही टीमचा. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या परंतु सेकंड ओव्हरमध्ये फक्त 6 खर्च केला आणि तदनंतर अश्विन पाटीलच्या ओव्हरमध्ये 11 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. ज्या प्रकारे हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता ऑप्शनच्या बाहेरचा खूप जास्त हा बॉल आणि स्वतः गोलंदाज बॉलवरती जातोय. बॉल अडवणार फेकणार तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावांनी स्कोर पुढे गेला. धावफलकावरती सध्या धावा तुम्ही पाहतायत 27 धावा. चला जरी बरी अलिमगढ़ बी आणि सावंदे स्पोर्ट्स सावंदे दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉस साठी आपण यायचं आहे कारण हे षटक आता शेवटचं इथून असणार आहे आणि यानंतर नाणेफेकी आपण करणार आहोत. अलिमगढ़ आहे तिथे. सावंदेकर या. अंतिम षटक. बॉल तयार. फुल टॉस. आज हर्षल शिवारी थोडासा ऑफ कलर दिसलाय. चर्चा करत होती त्याच्या नावाची. ओ अजय पाटील बॉल अडवत असताना थोडासा फंबल करताना दिसला आणि 2 धावा याच दरम्यान पूर्ण करण्यात आल्यात. या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेले. धावफलक जाऊन पोहोचलेले 29 आकड्यावरती 29. अजयकडनं थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. फुल टॉस होता परंतु बॅटर देखील पूर्णपणे बीट झाल्या. हा बॉल फुल टॉस होता त्याचा फायदा त्याला उचलता आला नाही. हो हे पहा एक्झॅक्ट बॉल उचलत असताना थोडीशी गलती नक्कीच झाली आणि हा बॉल आता यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता. हवेत चेंडू. ओहो सहज सोपा झेल त्या ठिकाणी सुटलाय. सहज सोपा झेल त्या ठिकाणी सुटलाय. या पद्धतीने हुक करण्याचा प्रयत्न होता फाईन लेगच्या दिशेने. पहा अकूट टप्प्याचा बॉल आणि बॅटची टॉप एज. फाईन लेगचा फिल्डर बॉल करी जरूर पोहोचला होता आणि सहज सोपा झेल त्या ठिकाणी सुटलाय आणि याच दरम्यान 1 धाव देखील पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 30 धावा 30 रन्स. अनिकेत ओहो लॉफ करायचं होतं. यावेळेला जोरदार अपील देखील करण्यात आली. समोर लॉफ करायचं होतं. लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स आतमध्ये येणारा बॉल आणि डॉट बॉल. शेवटचे 3 बॉल शिल्लक. लास्ट 3 बॉल्स आर रिमेनिंग इन दिस इनिंग. या डावामधील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अनिकेत पुढचा बॉल. ओ क्लीन बॉल. परफेक्ट यॉर्कर. दांडी गुल. अनिकेतला मिळाली सफलता. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ओ परफेक्ट यॉर्कर. स्विंगिंग यॉर्कर. आतमध्ये येणारा बॉल आणि ऑफसकला त्या ठिकाणी उखडलाय. जरूर ऑफसम उडवणारा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. अनिकेत वेगवान गोलंदाज आहे आणि भन्नाट वेगानं ट्रिपल उद्ध्वस्त करत असताना हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला. परेश म्हात्रेला मात्र मैदान सोडावं लागतंय. धावा धावफलकावरती 30 धावा. मागचा सामना तुम्ही हाय स्कोरिंग बघितला आणि
तदनंतर आता ह्या सामन्यामध्ये जर का आपण विचार केला तर डेफिनेटली थोडंसं कमी स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. अमर काठे 5व्या क्रमांकावरती येतोय. नटराज कारभाव संघाची स्थिती थोडीशी नाजूक आता या मॅचमध्ये. अनिकेतला इथे सफलता मिळाली आहे. अमर काठे यावेळेला ओव्हर कव्हर्स मॅग्निफिसंट हिट, ब्युटिफुल कव्हर ड्राईव्ह, बॉल बाउंड्रीला हिच्या पलीकडे येतोय चौकार. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट करण्यात आला. थोडासा शफल झाला, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि स्लॅश करत असताना कव्हरच्या फिल्डरला बीट करून आज चौकार प्राप्त केलाय. व्हेरी गुड शॉट. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला पूल करण्यात आला मिड विकेटला. डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय आणि याचबरोबर पहिलं सत्र देखील समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा झाल्या धावफलकावरती 35 धावा. 36 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल सामना जिंकण्याकरिता. चला वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जरीमध्ये अलिमगड बी आणि जरूर त्यांच्या विरोधात तुम्हाला लढत पाहायला मिळेल ती सावंदे स्पोर्ट्स. सावंदे विष्णुदादा पाटील एक्स क्रिकेटर माजी सरपंच भरोडी यांना विनंती करूया की आपण टॉस साठी यावं. त्यांच्या शुभाशय आपण करत आहोत टॉस आणि दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील. कॅमेरामॅन तर टॉस कडे आपण बोलत आहोत. तर टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. माजी सरपंच भरोडी विष्णुदादा पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. ज्याच्या माध्यमातून देखील स्वर्गीय दिनकर शेट स्मृती चषकाचं आयोजन आपल्याला आरशी पाटील फाउंडेशन मैदानावर पाहायला मिळलं होतं. ज्या चषकावर नाव कोरलं होतं भावली बी संघाने, जे चषकाचा विजेता संघ ठरला होता आणि उपविजेता संघ धानू संघ आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देताना हेड अँड टेल ह्या नाण्याचे दोन बाजू आहेत. हे आपण पाहू शकता. नाणं आता मात्र इथून उडवलं जाईल. हेड कॉल होताना हेड झालेलं आहे. तर वेदेश पाटील यांनी टॉस जिंकलाय. विष्णुदादांना विनंती असेल आपण व्यापीठाचे सोडवायचे आहे. वेदेश टॉस जिंकलाय. सामना महत्वाचा आहे कारण दुसऱ्या फेरीमध्ये सामना आहे. टॉस महत्वाचा होता. हो. आणि टॉस तू जिंकलेला आहे. काय नाही द्याशल शतरक्षण प्रथम शतक्षण आपण स्वीकारणारे समृद्ध संघ आपण बघितला. सावंत संघ ज्या संघाने जयदुर्ग सुरई संघाला पराभूत केलेलं आहे. आता तुमच्या संघाने देखील विजय संपादन केला ज्यामध्ये तुझी कामगिरी चांगली राहिलेली आहे. म्हणजे मॅच मानकरी ठरलेलं आहे. समृद्ध संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 40च्या आतमध्ये. आणि 40च्या आतमध्ये रोखण्यासाठी पुन्हा एकदा हिमांशू पाटीलसह कोणत्या गोलंदाज असेल याची खास अपेक्षा असेल? आर्यन झाला, मोनू आणि दीप. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. संबंधित संघाने एक टॉस आपण घेतला असेल प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. टॉस विशेष तू जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? असं काय नाही मॅटर. आम्हाला फिल्डिंग आली, बॅटिंग आली, आमचा परफॉर्मन्सचा नॅचरल गेम आम्ही खेळू. फरक नाही म्हणजे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची जाते. प्रथम फलंदाजी करताना काही धावा आपल्या डोक्यामध्ये असतील ज्या धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघही चांगला आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. विशाल पांडे मागील सामन्यामध्ये आपण बघितलं तर फेल ठरला होता. त्याच्याकडून आणि इतर कोणत्या फलंदाजांकडून अपेक्षा असेल? आमचे 8 फलंदाज खूप चांगले आहेत परंतु थोड्या कारणाने म्हणजे असं चालले नाही म्हणजे एवढे दिवस परफॉर्म आम्ही 2 वेळेला सेमीफायनलला पण पोचलेलं आहे. आमचे बॅड लक चालले का आम्ही फायनलपर्यंत पोचू नाही शकत आत्तापर्यंत. तर या चषकामध्ये प्रयत्न करू पोचण्याचा. आपल्या संघाला टॉस केलं गेलं. टॉस जिंकला वेदेश पाटील जरीमध्ये अलिमगड बी संघाने प्रथम गोलंदाजी निवडलेलं आहे. मी घेऊन जातो टॉस बॉक्स सलामच्या कॉम्बॉक्स मध्ये. तर ओले आपण स्वागत सत्काराकडे आपल्यामध्ये खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या भरोटगावचे माजी सरपंच एक उत्कृष्ट आयोजक देखील आहेत ज्यांच्या माध्यमातून सर गणेश भरोडे याची स्वर्गीय दिनकर शेट स्मृती चषकाचं आयोजन देखील आपल्याला पाहायला होतं. आणि या विष्णुदादा पाटील साहेबांचा सन्मान इथून केला जाईल. विनंती करेन आयोजन कमिटीचे मेंबर कुमार गुंड यांना की आपण आपल्या शुभ हस्ते दादांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता. सर्वजण मैदानामध्ये पाठवायचे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. हे आपण पाहू शकता. विष्णू पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जातो. माजी सरपंच भरोडी आणि एक उत्कृष्ट आयोजक देखील आहेत. त्यांना सन्मानित केलं जात आहे. आणि या सामन्यानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे.
आजच्या पहिल्या दिवसामधील सामना आपण पाहतोय श्री गणेश भरोडे विपक्ष नटराज खारपाव या दोन संघामध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर अधिक स्वागत आहे. प्रिन्स मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. तर सलमी जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपण बघतोय श्री गणेश भरोडे या संघाकडून जबजंग भिनार आयोजित जबजंग चषक भिनार 2026 आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर हार्दिक स्वागत आहे. प्रथम फलंदाजी करताना नटराज खारबाव संघाने आपल्या धावफलक धावा जोडल्या त्या 35 आणि 36 धावांचं लक्ष्य श्री गणेश भरोडे संघासमोर ठेवलेलं आहे. जर जिशेच्या स्पर्धांचा विचार केला तर जिशेची 15वी स्पर्धा आपण बघतो. या अगोदर 14 स्पर्धा खेळल्या गेल्यात आणि 14 स्पर्धामध्ये आपण बघितलं तर सर्वाधिक चषकांचं न्यूयॉर्क पिंपळनेर संघ नंबर 1 वर रँक करत आहे. नंबर 2 वर ज्योतिर्ग सूर्य हे संघ रँक करत आहे आणि नंबर 3 वर आता मात्र 2 चषकांचा जबरदस्त भावली बी संघ पाहायला मिळतोय. त्यानंतर नंबर 4 वर चौठावर मानकुली, नंबर 5 वर तब्बल 6 संघ रँक करत आहेत. आता सर्वाधिक चषकांचं नंबर 1 वर न्यूयॉर्क पिंपळनेर संघ जिशे संघटनेमधील रँक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जयशे संघटनेचा विचार केला तर आपण बघितलं तर तब्बल 32 विकेट हॅट्रिक घेतल्या गेलेल्या आहेत. ज्यामध्ये 2 गोलंदाज असे आहेत ज्या गोलंदाजांनी प्रत्येकी 2-2 वेळा हा कारनामा केलेला आहे. ज्यामध्ये हर्षल म्हात्रे मॅन फ्रॉम गोवे आणि त्याच्यासमोर आतिश भांबरे मॅन फ्रॉम वल हे 2 गोलंदाज आपण बघतोय. ज्या गोलंदाजाने एकाच स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिकचा विक्रम प्रत्येकी 2-2 वेळा केला आहे. अर्धशतकांचा जर विचार केला तर आतापर्यंत जयशे संघटनेमध्ये तब्बल 12 अर्धशतक झलकावले गेले, ज्यामध्ये हर्षल शिवारेच्या नावे देखील अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं आहे. टॉप रन मिडल आपण पाहतोय आशिष पाटील विथ विजय भोईर. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज नटराज खारबाव संघाकडून सोहम पाटील. स्ट्रायकर बॅटर आशिष पाटील, नॅशनल बॅटर बाहुबली बॅटर आपण पाहतोय विजय भोईर. तर गोलंदाज सुरुवात करताना गोलंदाज सोहम पाटील सतत सजवले गेले आपण पाहतोय. डीपमध्ये शतकचे तैनात केले गेलेत. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. खारबाव संघ आपण जास्त वेळ घेतात आणि कदाचित आपल्या 3 षटके जर वेळेमध्ये पूर्ण केली गेली नाहीत तर आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतंय. आव्हान आपण पाहतो 36 धावांचं आहे. 36 या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी श्री गणेश भरोडे संघ आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज सोहम पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकातली जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू या आपण पाहू शकता. कुठेही या चेंडूच्या लाईनमध्ये येता आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज आशिष पाटील करताना पाहायला मिळाला होता. हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंड आणि या मैदानातून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण प्रिन्स मीडियाच्या माध्यमातून केले जाते. जबजंग भिनार चषक 2026 हे दिमागदार जेवण आपल्याला पाहायला मिळते. सोहम पाटील राऊंड विकेट आणि राऊंड विकेट गोलंदाजी करताना तो पाहायला मिळाला. त्याला इथे मात्र आपण बघूया फेकून दिलेले सीमेपार 6 धावांसाठी षटकार. पिकअप शॉट पाहायला मिळतो. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशाप्रकारे फटका केलेला आडव्या बॅटने आणि अगदी आडवं देखील घेतलेलं आहे गोलंदाजाला फलंदाज आशिष पाटील आणि भरपूर कशीच्या फटक्यामध्ये पाहायला मिळते आशिषच्या. षटकाराने त्याने संघाचा निजा स्वतःचं देखील अकाउंट ओपन केलं आहे. 36 धावांचं खरं तर आता हे माफक लक्ष पाहायला मिळतंय. मात्र माफक लक्ष जरी असलं तरी कदाचित इथून नटराज खारबाव संघ देखील गोलंदाजी चांगली केली तर कमबॅक करू शकतोय. मात्र त्यासाठी त्यांना टिचून गोलंदाजी करावी लागेल. अंतराने विकेट देखील मिळवावं लागतील. मोठ्या फरकापासून श्री गणेश भरोडे संघाला वंचित ठेवावं लागेल. सोहम पाटील पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज आशिष पाटील.
इथे पाहिलं आणि जाऊ दिला. पंचांचा देखील इशारा येतोय वाईट, कारण औषध ऑप्शन चेंडू पाहायला मिळतोय. अवंतर धावेचा देखील आता मात्र अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या 7. एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय या अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून 2 दिवसीय स्पर्धेचं आयोजन देखील केलं गेलं होतं आणि त्या स्पर्धेची भरपूर चर्चा देखील स्तुती देखील केली गेली होती. त्या चषकावर जय कापरे वेले संघाने नाव कोरलं होतं. यावेळी मात्र त्या दिशेने हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. ट्विन ड्रॉ, आणखी एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. हे आपण पाहू शकता. आखो टप्प्याचा चेंडू आणि फुलचा फटका. फुल वंडरफुल सक्सेसफुल आणि चेंडू होतोय या सीमाशा गोल. सलग 2 चेंडूमध्ये 2 रांगेमध्ये षटकार आशिष पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या या 2 षटकारांनी पोहोचते ती 13 माफक लक्ष आता मात्र पाहायला मिळतंय, कारण 36 लक्षाचा पाठलाग करताना 13 धाव आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण बघतोय बॅटच्या मधोमध चेंडू घेता आलेला नाही. थोडीशी गती देखील इथे मात्र सोहम पाटीलने या चेंडूची कमी केली होती. थोडासा हलवळ चेंडू हाताला होता. चेंज ऑफ फेस चेंडू पाहायला मिळाला होता. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सोहम पाटील पहिल्या षटकात आलताना पुन्हा एकदा सामना केला फलंदाज आशिष पाटील. इथे स्कोर ऑफ द विकेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय या इथे देखील प्रॉपर टायमिंग फलंदाज साधता नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 36 लक्षाचा पाठलाग करताना श्रीगणेश भरोडी संघ पाहायला मिळतोय. आता मध्ये सामनागर फलंदाज बाहुली बॅटर विजय भोईर. यावेळी मात्र बाहुली बॅटरच्या बॅटमधून बाहुली षटकार. चेंडू निघून जाते सीमा पार. विजय भोईरच्या बॅटमधून हा ब्लास्ट. विजय भोईर आपण पाहतोय खूप कमी क्रिकेट खेळतोय, मात्र ज्यावेळी खेळतोय तो दणकून खेळतोय. बाहुली बॅटर आणि बाहुली षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. नेहमीच आक्रमक राहिलेला आहे आणि आक्रमकता त्याच्यामध्ये ठासून भरलेला आपण बघतोय. त्याच्या बाहूमध्ये भरपूर ताकद आहे आणि त्याने ताकदीचा वापर देखील इथे केलेला आहे. बाहुली षटकार बाहुली बॅटर विजय भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 6 ने पोहोचली ती 20 वर. पहिल्या षटकात समाप्ती झालेल्या पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद श्रीगणेश भरोडी संघाची धावसंख्या 36 लक्षाचा पाठलाग करताना धावपलेकर 20. 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूमध्ये केवळ आता मात्र 16 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आदित्य म्हात्रे येतोय. दुसऱ्या षटकातली जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. इथे ऑन साईडला मिडिक रिझनमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 21 विदाउट लॉस. 36 टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करताना पिच्छा करताना आपण बघतोय श्रीगणेश भरोडे या संघ. यानंतर आपण दुसऱ्या फेरी मधील सामन्यांकडे वळणार आहोत. इथे केवळ टॅप केलेलं आपण पाहतो या छोट्या बॅकचा वापर करून सिंगल रन्स. धावसंख्या 22. आपण सामना पाहतोय नटराज खारबा विपक्ष श्रीगणेश भरोडी या 2 संघांमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आदित्य मात्रे दुसऱ्या षटकात धरण्यासाठी आलेला आहे. तर आदित्य मात्रे याचा सामना करेल यावेळी फलंदाज आशिष पाटील. खोलात हाताळलेला चेंडू अगदी खोला टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. एका धावीने धावफलक या षटकामध्ये आलता ठेवलेला मोठे फटके येत नाहीत आणि क्रिकेटच्या लाईफलाईनचा विचार
केला तर आपण पाहतोय लाईफलाईनचा इथे वापर केला जातोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत आदित्य म्हात्रेने 3च धावा खर्च केलेल्या आहेत. मोठ्या फटक्यांपासून सध्या तरी या भरवडी संघाला वंचित ठेवलेलं आहे. इथे या फुलटा चेंडू आता फायदा उचलताना आपण पाहतोय. हा निर्धाव चेंडू आहे. 23 धावत आपल्याकडे 36 या लक्षाचा पाठला करताना श्री गणेश भरोडी संघ. समोर खेळल्या चेंडूला ऑफेन्सिव्ह स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. एका धावपेक्षा अधिक नाही. 24 धावा. यानंतर आपण सेकंड राऊंडमधील पहिला सामना पाहणार आहोत. सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष जरेमरी आलिमगर बी या दोन संघामध्ये दोन्ही संघांना एक एक विजय संपादन केलेला आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये हे दोन संघ आता मात्र पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा खोडत हाताळलेला चेंडू. चांगल्या चेंडूच्या हाताळणी या वाढून आपण पाहतो या ब्लॉकरमध्ये या चेंडू ठेवले जातात. रूम दिलं जात नाही आपण पाहतो या. आणि इथे दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्ती श्री गणेश भरोडी संघाची धावसंख्या 25 धावा. इथून 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये या 11 धावांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. मित्रांनो ही जीशीची 15वी स्पर्धा बनवते. यानंतर आपण स्पर्धा पाहणार होता 13 जानेवारी ते 14 जानेवारी भक्तिधाम डुंगे चषक डुंगे या मैदानावर अर्थात कालवर मैदानावर ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 15 जानेवारी ते 16 जानेवारी पाहायला विसरू नका बासेलोन पिंपळगड चषक. त्यानंतर 13 जानेवारीपासून 17 जानेवारीपर्यंत विळे मैदानावर जे कापूर विळे चषकाचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 25 जानेवारी ते 26 जानेवारी पाहायला विसरू नका कालवारे मैदानावर गावदी वडगर चषक. त्यानंतर 27 जानेवारी ते 29 जानेवारी जय मसोबा पिंपळा चषक. त्यानंतर 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी अंतराचा खारपाव चषक. 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी जनमान पिंपळा चषक. आणि त्यानंतर 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी जय बजरंग गुरसे ए चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल. आत्तापर्यंत आपण बघितलं तर 14 टुर्नामेंट झाली. 15वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. अनेक स्पर्धा अजूनही जीसीच्या दस्तक देत आहेत. त्यानंतर आपण जीशीचा संघ स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट ढोंडावडोली चषकामध्ये देखील पाहणार आहोत. जी स्पर्धा पूर्णपणे नाईट असणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जर कोणाला सहभाग नोंदवायचा असेल तर लवकरात लवकर आपण सहभाग नोंदवायचा, कारण त्या स्पर्धेमध्ये 36 संघ जीशीचे घेतले जाणार आहेत. सोम पाटील ज्युनियर येतोय. आणि बॅटिंग केल्याचा प्रयत्न वेग भन्नाट आपल्याला पाहायला मिळतो. कुठलीच परत चेंडू पिच होऊन वेगाने निघून जातोय. 11 धावांची आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ शेष आहे. 11 चेंडूमध्ये 11 धावा हे समीकरण आता बॉल टू रन पाहायला मिळते. सोम पाटील ज्युनियर बॉलिंग ट्रॅकवर. तर सोम पाटील ज्युनियरचा सामना केला फलंदाज आशिष पाटील. यावेळेला मात्र लॉप केल्या चेंडूला मिस टाईम फटक्यामध्ये झेल होण्यासारखी संभावना नाही, कारण शतक्षक दूर होता. तोपर्यंत विल होता फलंदाजांना 1 धाव पूर्ण करण्याचा. इथून आता 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला फ्लॅट 6. चेंडू निघून जातो या स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार समांतर अगदी फायनली षटकार पाहायला मिळतो बाउंड्री बॅटर विजय भोईरच्या बॅटमधून. या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 वर आणि षटकाराने आता मात्र सामन्याची पूर्णपणे हवा देखील काढताना आपण पाहतोय विजय भोईर, कारण इथून केवळ 4 धावांची आवश्यकता विजयासाठी.
केवळ चेंडूला पुश केलेलं, पुश करू खुश राहो एका सिंगलसाठी. धावसंख्या 33, इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. सोम पाटील ज्युनियर आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर युवा खेळाडूंचा भरणं आपण बघतोय आणि या खारबाच्या या संघामध्ये एका आलीतलेच खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. खोलात आलेला चेंडू मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकलेला नाही फलंदाजांना. केवळ 2 धावांची आवश्यकता. धावसंख्या 34 आपल्याला पाहायला बिनबाद. 10 विकेट अजूनही शेष आहेत. पहिल्या गाड्यासाठी या 34 धावांची भागीदारी देखील पाहायला मिळते. मात्र यंदाच्या गेममधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम कौशल पाटील आणि यतीन मडवी या जोडीच्या नावे आहे. इथे मात्र ऑन साईडला मिडविक रिझर्व्हमध्ये शतरक्षक तिथे सज्ज आहे आणि स्कोर इज लेबल केवळ एका धावेने दूर. यंदाच्या गेममध्ये विचार करता यंदाच्या गेममध्ये सर्वोच्च भागीदारीचा जो विक्रम आहे तो शिलोमात वर्ल्ड संघाचा फलंदाज कौशल पाटील आणि यतीन मडवी यांच्या नावे, ज्याने 4वा मानकुळी संघाविरुद्ध चाविंद्र चषकामध्ये तब्बल 80 धावा करून काढल्या होत्या. खरं तर चेसिंगचा देखील रेकॉर्ड त्यांच्याच नावे, कारण पहिल्या डावमध्ये 4वा मानकुळी संघाने 79 धावा कुठून काढल्या होत्या आणि 80 धावा कुठून काढताना 10 गड्याने 10 विकेटने तो सामना अगदी आपण बघितलं 3 षटकांनी 3 चेंडूमध्ये शिलोमाता वर्ल्ड संघाने जिंकला होता. तो विक्रम यंदाच्या गेममध्ये जेसी संघटनेमधील पाहायला मिळतोय शिलोमाता वर्ल्ड संघाच्या नावे. यंदाच्या गेममध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटका ठोकण्याचा विक्रम जे तुला सूर्य ए संघाच्या केतन पाटील या गोलंदाजाचं नावे आहे, ज्याने मानकुली मैदानावर हा कारनामा केला होता. केवळ एका धावेची आवश्यकता आहे आणि विजय फटका, विजय धाव, विजय आणि अखेर विजय फटका खेळलेला आणि विजय संपन्न केलेला आहे तो श्री गणेश भरोरे संघाने. अभिनंदन विष्णुदादा पाटील, अभिनंदन अजय पाटील, अभिनंदन बाहुबली वॅटर, विजय भोईर, अभिनंदन प्रेम पाटील. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅचकडे आपण बोलूया आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड आपल्यापर्यंत पोहोचवतीलच. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ज्याने दुसरे षटक घातलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने फक्त 6 धावा एक सफलता देखील अर्जित केली होती. कम खर्चीला फुल चर्चेला असं षटक राहिलेलं आहे ते भरोडे संघाकडून आयुष पाटील याचं आणि आयुष पाटील ठरलाय या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. आयुष पाटील आपण या आपणास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आमच्या व्यायामपीठावर दिलं जाईल आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी व्यायामपीठावर विराजमान भरोडे गावचे माजी सरपंच, एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि एक उत्कृष्ट आयोजक विष्णू पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. श्री गणेश भरोडे संघाने जबरदंग भिना चषकामध्ये विजयाचा श्रीगणेश केलेला आहे. पहिला सामना त्यांनी जिंकलेला आहे आणि पारितोषिक माजी सरपंच भरोडे विष्णू पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे आकर्षक ट्रॉफी दिली जाते मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. वेल प्लेड, वेल बॉल अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलू आपण पुढील सामन्याकडे. जबरदंग भिनार चषक मित्रांनो आपण आजपासून एन्जॉय करतोय. 3 दिवसीय स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते, हे आपण पाहू शकता. व्यापाऱ्याचं दृश्य, व्यापाऱ्याचं विराजमान मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. आज अतिथी कक्षामध्ये आपण बघितलं तर आमचे फर्स्ट कॅश प्राईज स्पॉन्सर ज्यांचाच वाढदिवस आहे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश गुरव साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. तर सामन्याला सुरुवात सार्वजनिक कक्षामधून देखील परिवर्तनाची वेळ झालेली आणि आता परिवर्तन केले जाते. पुढील आवाज ऐकूया आपण समीर ठाकरे यांचा.
हेलो चेक. थैंक यू सो मच सुभाष धुमाल सर. वेलकम बैक. फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है. जय बजरंग भिनार आयोजित जय बजरंग चषक भिनार 2026 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. मॅच सुरू होते या ठिकाणी सावंदे स्पोर्ट्स सावंदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये झरीमरे अलीमघर बी या दोन मातब्बर संघामध्ये ही लढत तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. दुपारचं सत्र तुम्ही पाहतायत आणि मान्यवर कक्षामध्ये